बेडग जिल्हा परिषद मतदारसंघातील मल्लेवाडी येथे आज भारतीय जनता पार्टीच्या बेडग जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार विष्णू आनंदा पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला। गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। यावेळी व्यासपीठावरून बोलताना विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत दोन्ही उमेदवारांच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की मल्लेवाडी गावाने आजवर कधीही कोणत्याही प्रकारचा दुष्भाव न ठेवता नेहमीच एकोप्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे गावातीलच उमेदवार असलेल्या अस्मिता होनमोरे आणि विष्णुपंत पाटील यांना पॅनल टू पॅनल मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी जाहीरपणे व्यक्त केला। गावाच्या विकासासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य देण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रचार शुभारंभानंतर अस्मिता होनमोरे आणि विष्णू पाटील यांनी कार्यकर्त्यांसह गावातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या। मतदारांशी संवाद साधत त्यांनी आपल्या विकासाच्या भूमिका मांडल्या, तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। या प्रचार फेरीला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या कार्यक्रमास मल्लेवाडी तसेच बेडग परिसरातील असंख्य नेते, मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच या प्रचार शुभारंभामुळे बेडग जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे दिसून येते। मल्लेवाडी पंचायत समितीच्या बेडग आणि मल्लेवाडी या दोन्हीचा शुभारंभ या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये झालेला आहे। या शुभारंभ प्रसंगी आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ, सर्व पदाधिकारी, आजी माजी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत। सर्वजण एका मनाने आणि एका विचाराने एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अस्मिताताई होनमोरे त्याचबरोबर विष्णुपंत पाटील यांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे। आणि माझी सर्वांना एक विनंती राहील की पॅनल टू पॅनल या ठिकाणी मतदान होणं गरजेचं आहे। बेडसारख्या गावानं आपल्या छोट्याशा गावात उमेदवार दिलेले आहे आणि उमेदवारी देत असताना आपल्याकडे पण जबाबदारी आपली, ज्या पद्धतीने आपण आपल्या गावच्या बाळासाहेबांना मागच्या वेळेला आपण 1040चा काहीतरी लीड दिला होता, त्याचप्रमाणे ह्या वेळेला देखील आपण काम करायचं सर्वांनी। त्याचप्रमाणे विष्णुपंत पाटलांना देखील मागं कुठं पडता कामा नाही, त्यांचा गैरसमज। पाटील साहेब, आम्ही एक तुम्हाला आता सांगतो विनंती करून की आमच्यामध्ये कोणी गद्दारी मल्लेवाडीमध्ये नाही आणि कोणी करणार पण नाही। पॅनल टू पॅनल बातम्याचं असते, खाली एक वर एक असलं तसलं काय आमच्या पॅनल मधले लोक सगळे विचारवंत आहेत, वैचारिक आहेत आणि सगळे पॅनल टू पॅनलच मतदान होतात। धरसोड अजिबात केली जाणार नाही, होणार नाही आणि ती आमच्या हुकूमत देणार नाही। आणि आता रविकांत साळुंखे यांनी आपलं नियोजन पुढचं सांगितलेलं आहे आणि आपल्यातल्या सगळ्या तरुण मंडळातील जेवढे कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत राहणारे सगळ्यांना एक विनंती आहे माझी, आपण सर्वांनी रविकांत असेल, आप्पा असतील, अरुण जाधव असतील, सरपंच साहेब असतील, यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी आपल्याला लाभणार आहे। त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण सगळ्या प्रचाराची दिशा आपण ठरवून त्या पद्धतीने जायचं आहे आणि कुणाच्या मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता आपल्याला हे गावाला संधी मिळालेली आहे, संधी सोडून आपल्याला करायचं आहे। कमळ म्हणजेच विकास आहे, विकास म्हणजेच कमळ आहे, एवढं लक्षात ठेवून आपण ह्या पुढची वाटचाल करूया आणि मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रचंड मतानं त्याच्या पाठीशी उभं राहून त्यांना मतदान करून आपण निवडून आणूया, एवढंच विनंती करून या ठिकाणी मी सांगतो।